अमित शाह उद्या अहिल्यानगर दौऱ्यावर असणार आहेत। अर्थातच या ठिकाणी पूर्णाकृती लोणी इथं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होईल। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे यांच्याकडून। गोविंद, कशी जय्यत तयारी सध्या सुरू आहे? नक्कीच लघवी मॅम, आपण जर पाहिलं तर हा केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा दौरा हा जो आहे तो अगदी महत्त्वाचा मानला जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आल्या आहे जवळ, त्यामुळे हा दौरा जो आहे अहिल्यानगर जिल्हा जे अमित शाह जे आहे ते येत असल्याने हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे। आज रात्री जे आहे ते शिर्डी येथे सन अँड सॅन्ड या ठिकाणी ते मुक्कामी येणार असून सकाळीच ते जे आहे लवकरच त्यांचं म्हणजे 11च्या दरम्यान साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते दर्शन घेणार आहे। दर्शनानंतर ते लोणी येथे जाऊन त्या ठिकाणी उद्घाटन देखील पार पडणार आहे। सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच पद्मश्री विखे पाटील कारखान्याच्या नूतनीकरण समारंभाचा जो कार्यक्रम जो आहे तो त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्यानंतर 12 वाजता जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी भाजपा कार्यकर्ते असन, महायुतीचे कार्यकर्ते असन मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि याचबरोबर अनेक मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आली आहे। धन्यवाद गोविंद, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।